आपल्या महाराष्ट्रात थाळी सिस्टीम मटनची जर कोणी चालू केली तर हे संपायला तुमच्या अंगात एक शौर्य हवं. तूप टाकूया थोडा आपण. हे बघ तुपातलं विड्याचं पान. ते तुमची फ्रँचायझी आहे ना कुठे? आपली फ्रँचायझी कुठंच नाही. इथं 600 लोकांचं सीट आउट असून सुद्धा अर्धा पाऊण तास वेटिंग असतं. मला तुमची बोटं चोकावी लागणार आहे. बाय ज्यांना तिखट नाही जमत ना त्यांनी याला बघू पण नाही, तुमची वाट लागेल. सलमान खान, आमिर खान. भाग्यशिवशी चांगला आहे हा. भाग्यशिवशी चांगला. मी ऑन रेकॉर्ड बोलतो. मटन आंब्याचं लोणचं. अप्रतिम लोणचं. MS12 आहे मँचेस्टर मध्ये. बाई जगदंबा का फेमस आहेत कळलं मला. का फेमस आहे एवढं आणि का आम्हाला एवढ्या कमेंट्स आल्या आहेत लोकांच्या हे मला आत्ता कळतं. सो तुम्हाला कळलंय की आजचा एपिसोड काय असणार आहे. आम्ही पुण्या जवळच्या जे सगळे फेमस हायवेचे मराठी धाबे म्हणून जे आहेत रोड साईड ते आम्ही ट्राय करणार आहोत. आणि त्यातला पहिली जागा जी आहे ती सगळ्यांची लाडकी जागा आहे. त्याचं नाव आहे शौर्य वाडा. आणि हे तुम्ही दिसते, तुम्हाला दिसते काय चाललंय मॅम समोर काय काय आहे. हे संपायला तुमच्या अंगात एक शौर्य हवं तेव्हा हे संपणार आहे. तर आता माझ्यासमोर आहे रान मटन. मटन रान, चिकन रान आणि ह्यांची मटन थाळी. म्हणजे मी ऍक्च्युली आई किचन मध्ये गेलेलो हे कसं बनतंय बघायला आणि ते बघतानाच कॅमेरामनची लाळ पडली. हा जो कॅमेरामन मागे उभा आहे त्याची तिकडे बघताना लाळ पडलेली. एवढं हे अमेझिंग असं म्हणजे नाही पडलं पण मग कळलं ना ती लेन्स पुसायला लागली आम्हाला कॅमेऱ्याची. तर तसं हे प्रिपरेशन आहे. आणि हो चालू मला वाटतं पण मटनच करूया. पहिलं मटन उघडूया. मटन बघा. आणि हे सगळं जे मटन आहे ना हे बोलाई आहे. तुम्ही म्हणजे काय तुटते बघा ना ते. मसाला तर कसला पडलाय ना याच्यात. चीअर्स. पहिलं मटन आजच्या एपिसोडचं. मसाला मस्त आहे ना. आणि त्याला पूर्ण चारकोलचा फ्लेवर पण आहे. कोळशाचा फ्लेवर. पीसेस एकदम खतरनाक आहेत. स्मूथ आहेत एकदम. हे बघ ना बोलायचं असून पण. आणि युजली बोलाई जरा चिवट असतं. पण मला हे खाताना बोलायचं मटन आवडले पहिले. म्हणजे हा जो रान प्रकार आहे ना ते जवळपास मसाला लावल्यानंतर 4 तास वाफेवरती ठेवतात. कोळशाच्या वाफेवरती पूर्ण बंद ड्रम करून. त्यामुळे जो स्मोकी फ्लेवर याच्यात घुसला आहे ना मग याच्यामध्ये तेल बिल काहीच नाही. तूप लावलं त्यांनी त्याच्यावरती आणि ठेवलेलं आहे. विदाऊट ऑइल बनवलेलं हे जेवण आहे. आणि हा जो लाल मसाला पडला ना मॅजिक मसाला. तूप टाकूयात थोडा आपण. आता घेऊया आपण. काय निघतोय पण ना पीस. परत एकदा आपण चीअर्स. तूप घातल्यावर चीअर्स करूया. तूप मॅजिक आहे. तूप घातल्यावर त्याची चवच बदलली. जे याला मसाले चोळले, जे याला मसाज दिलाय मसाल्यांचा ते मसाले घुसलेत आतमध्ये, आतपर्यंत घुसलेत. त्याच्यानंतर त्याचे तूप आणि मग हा जो लाल मसाला मारलाय हे बघ याला म्हणतात मटण. की असं हाड सोडलं पाहिजे त्याने. ऑलमोस्ट 2 हजाराची डिश आहे ऑलमोस्ट. पण हा शॉक आहे आणि शॉक बडी चीज आहे. रान खाणं हा शॉक आहे. बाई मी नाही थांबू शकत त्याला. आता चिकन रान. ह्यांच्याकडे जी कोंबडी आहे ती गावठी नाही आहे, बॉयलर आहे. ओके. पण ही पण सेम वे मध्ये ह्याला पण तेवढाच मसाल्याचा मसाज दिला जातो. तेवढं त्याला ठेवलं जातं 4-5 तास कोळशामध्ये आणि मध्ये काढतायत. भाई मेहनत खूप आहे या डिशला. प्रिपरेशनला मेहनत खूप. म्हणजे पैसे आहेत ना ते पूर्ण पैसे ह्याच्या प्रिपरेशनचे, मेहनतीचे पैसे. की एवढा वेळ ही कुठली गोष्ट लागते. चिकन पण एवढं चांगलं आहे. चिकनची क्वालिटी आणि चिकन ना क्वांटिटी वाईज भरपूर चिकन आहे. म्हणजे 700 रुपयात अख्खी कोंबडी मिळते भरलेली अजून भरलेली. आणि तू दिसतं आतपर्यंत रंग गेल्यावर नुसतं पांढरं मटर नाहीये. त्याची हळद जी आहे ती आतपर्यंत घुसली त्याच्यामध्ये. मॅडी काय झालं ना ते चिकन आणि जर मटन म्हणाल तर आय विल चूज मटन. का सांगतो कारण चिकन ना खूप भरगच्च आहे. म्हणजे सुमो रेसलर चिकन आहे हे. की बाई हे हलकं फुलकं नाही आहे. हे मेहनत केलेलं चिकन आहे.
जी मटणाला मजा होती, जो स्मोकी फ्लेवर होता तो स्मोकी फ्लेवर नाहीये ह्याला चिकन. नाही. हा पण एक आहे चिकन भरचूक आहे, म्हणजे आरामात पोट भरणारं हे चिकन चिकन आहे, हो. म्हणजे 2-3 लोकांचं पोट भरेल एवढं चिकन आहे. तू पण मसाला खूप मस्त लागतं. ते म्हणतात की इथे तुम्ही शेअरिंग करू शकता, ह्या 2 गोष्टी शेअर करू शकतात. जर मला आज दिवसभर काही खायचं नसतं तर मी ही रॅन अख्खी संपवली असती एकट्याने 100%. माझ्याकडनं रानला मिळतोय गोल्डन थम्सअप, मी देऊन टाकलाय भाई. सो आता द मोमेंट ऑफ ट्रूथ आलेला आहे की ह्यांची मटन थाई मला रिव्ह्यू करायची आहे. सो पहिली गोष्ट, भाकरी साईज बघा, ताटा एवढा मोठी भाकरी आहे. हे बघ, पूर्ण सगळा मेनू झाकून गेला. मेनू झाकून गेलाय. भाकरी खाली लपलंय काय? पहिले काय चाप खाऊया, चाप खाऊया अगोदर. चुपचाप चाप खाऊया आपण. काय आलंय ना, रानने ज्या लेवलला घेऊन गेलाय ती लेवल मॅच होऊ शकत नाही याला. हा जो मसाला आहे ना, हा असा काही युनिक मसाला नाहीये. मी हा खाल्लाय अगोदर खाल्लाय आपण. हा, त्यात कलेजी मिळाली मला. वेगळी चव आहे ना. सो हे मटन फ्राय आहे आणि याची आणि चापची चव कम्प्लिटली वेगळी आहे, पूर्णपणे वेगळी आहे. आणि ह्याची चव आहे ना, ह्या तुमच्या जिभेला तिखट आहे. तिखट आहे ओठाला वाटत नाही, जिभेला तिखट आहे. मग मसालावाला तिखट आहे ह्याच्यात. म्हणजे हे जो रानचा जो मसाला असतो तोच ते म्हणतात की टाकतात फ्राय मध्ये. तिखट आहे. हे एक नंबर बोलाई मटण आहे. म्हणजे हे हडपसरवरच आणतात आणि जे A1 क्वालिटीचं असतं ना, कवळं एकदम कवळं मटण, तसं आहे हे. आता आपण किमा घेऊयात. हो, खिमाचा रंग बघ भाई, खिमाचा रंग पण, खिमा तेल बघा खतरनाक पडलंय. काय आहे? पीठ आहे. शेंगदाण्याचं कूट लागतं शेंगदाण्याचं कूट लागतं. म्हणून मी अजून एकदा खाल्लं. हा खिमा आहे ना, हा जगात वेगळा खिमा आहे. एखाद्या व्हेजिटेरियन माणसाला आणायचं शेंगदाण्याची भाजी खा म्हणायचं. लिटरली शेंगदाण्याची भाजी लागते. पण खिमा एवढा मिन्स्ड, म्हणजे एवढा बारीक त्याला केलाय ना, मॅश केलाय ना, की पीठ वाटतंय. पीठ वेगळाच आहे रे. मी कधीच खाल्ला नाही असं खिमा. मी पण कधीच नाही. लोक म्हणतात की आम्ही तू दरवी हेत म्हणतो की कधीच नाही खाल्लं, पण काही मी एवढा फिरतो ना, त्याच्यामुळे मला वेगळ्या डिशेस खायला मिळतात आणि त्या मी कधीच खाल्लेल्या नसतात. येस, हा किमा त्यातला आहे, पूर्णपणे वेगळा किमा आहे. त्याचं मटण लोणचं खाऊया आपण. मटण लोणचंच आहे. लोणचं हे लोणचंच आहे. मटण आंब्याचं लोणचं. अप्रतिम लोणचं. पण ही जी डिश काढली याच्यातनं बाहेर काढली आणि हे खाल्लं तर प्रत्येक गोष्टीची चव युनिक आहे. पूर्ण सगळ्या ह्याची चव वेगळी आहे, ह्याची चव वेगळी आहे, याची चव तर लोणच्याची चव आहे, ह्याची पण चव वेगळी आहे. का फेमस आहेत कळलं मला. का फेमस आहेत एवढं आणि का आम्हाला एवढ्या कमेंट्स आल्या आहेत लोकांच्या, हे मला आत्ता कळतंय. आता ह्याचा नॉर्मल रस्सा आहे. वा, अळणीमध्ये मसाला टाकलाय. अगदी योग्य प्रोडिक्शन, 100%. अळणीत मसाला टाकलाय, पण सुंदर, खूप छान चव आहे. खूप छान चव आहे. म्हणजे ओहो, इंद्रायणी दिसतोय मला. इंद्रायणी भात खाण्याची मजा पुणे जिल्ह्यातच आहे, दुसरीकडे नाही कुठे. म्हणजे पुणे जिल्ह्याने जर अजून कुठली चांगली गोष्ट दिली आहे जेवणामध्ये तर तो इंद्रायणी राईस आहे बाई. म्हणजे आम्ही कोकणी माणसांना हा राईस जवळपास माहितीच नव्हता. येस, पण जेव्हापासून मी हे भाटुपाणी पुण्यात फिरायला लागलोय, ओ हो, इंद्रायणीने माझ्या मटणामध्ये इंद्रायणी हवा. वा, कशाचीच गरज नाही आता. रस्सा आणि भात भात झालं. ही थाळी तुम्ही शेअर नाही करू शकत फक्त. एकाचीच थाळी, एकाची थाळी आहे, पण एक माणूस संपवेला. ह्याला मटणाच्या पिशी गरजच नाही. या रस्स्याला रस्सा पिऊन बघा नुसता. बाप आहे रस्सा. म्हणजे हा अळणीवरती मसाला आहे लिटरली. अमेझिंग सूप आहे. ती यांची ओरिजिनल शाखा आहे. म्हणजे जो मालक आहे इथून सुरुवात झाली. हा, त्याची सुरुवात इकडनं झाली. आता तो डिफेंडर करून सगळीकडे फिरतोय. येस, पण इथे होती, पार्क होती. त्यामुळे तुम्ही पण आलात तर तुम्हाला इथे यायचंय आणि इथे खायचंय. कुठला ते वेगळ्या ब्रांचला जाऊन खाल आणि मला सांगाल की आम्ही
तिथे तसं नव्हतं आणि मी तिकडे गेलोच नव्हतो. हा. मी इथे आलेलो. भाई, बरोबर. धमाल आहे. आता हा एपिसोड जस्ट चालू झालाय. याच्या पुढे अजून काही लोकेशन्स असणार आहेत. तुम्ही वंडर करता की बाई ह्याला गोड नसून दिला, पण ह्याचं काय? तर हा तो वाला एपिसोड नाही आहे, हा फूड क्रॉलचा एपिसोड. याच्यामध्ये मी शेवटला सांगणार आहे की मी जेवढे पण खाल्लेत त्यातलं जगात भारी कुठलं आहे, देशात भारी कुठलं आहे, जिल्ह्यात भारी कुठलं आहे आणि तालुक्यात भारी कुठलं आहे. चला. तुम्हाला गडबड दिसते आणि गर्दी दिसते, याचा अर्थ मी कुठेतरी अशा ठिकाणी आलोय जिथे लोकांची झुंबड उडाली आहे फक्त मटण थाळी खायला. दादा, आपलं प्लीज नाव सांगा. मी गणेश पायगुडे. आणि दादा, आपल्या जागेचं नाव जगदंबा. जगदंबा. आणि मी खरं सांगतो, मी काही वर्षापूर्वी आलेलो, म्हणजे जवळपास 7-8 वर्षापूर्वी आलो असेल. आणि जगदंबा छोटंसं होतं. छोटं म्हणजे 10 टेबल असतील, ऑलमोस्ट 10 टेबल. त्याच्यात पण आपले कार्यकर्ते सगळे बसणार आहे. आणि आता काय हे काय बनलंय? 600 लोक. अजूनही काम चालू आहे. काम चालू आहे. लोकांना काय होतं, गर्दीमुळे काम करता येत नाही. सकाळी 7 वाजल्यापासून काम चालू होतं. 7 ते 12 म्हणजे बाहेरचं जे. तुपाचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आता हे इन्ग्रेडियंट म्हणजे तुम्हाला सांगतो, लोणी असतं. लोणी, त्याच्यात नंतर आपलं विड्याचं पान. विड्याचं पान, ही विड्याची पान आहेत. मग त्यामुळे काय होतं, कलर येतो आणि हे येतं, कलर येतं, टेक्स्चर येतो त्याला मस्त पैकी. हे खाऊन बघा पान, ते खूप भारी लागतं. तुपातलं विड्याचं पान. विड्याचं पान आहे, कडू लागतं. हा फ्लेवर आहे. कधी खाल्लेत का? कधी बघितलेत का टीव्ही वरती? आणि मला तुमचं ते आवडलं की सगळं तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. तुमचा भात, तुमचं इंद्रायणी तांदूळ, हो, स्वतःच सगळं आमचं बऱ्यापैकी. हा कंट्रोल पाहिजे, कारण की आमचं काय होतं, एकच आहे, आम्हाला 4 जागी मांडायचं नाहीये. मग ते तुमची फ्रँचायझी आहे ना कुठे? आपली फ्रँचायझी कुठंच नाहीये, एकच बस, इनफ आहे. नशीब. मला हा पॉईंट खरंच सांगायचा आहे की मी भरपूर बिझनेस बघितलेत की जे चांगलं पहिला चालू करतात, मग फ्रँचायझी करून वाटतात आणि मग त्यांची वाट लागते. 100%. आपल्या मराठी लोकांचं काय होतं, ते कंटिन्युटी ठेवत नाही. बरोबर. आणि पैसे आले की हवेत जातात. बरोबर. गाड्या घेतात. तुम्ही कुठली गाडी घेतली आहे? तुमच्याकडे कुठली गाडी आहे? बोला हो. माझ्याकडे जुनीच आहे, माझी फॉर्च्युनर आहे, थार आहे, भरपूर गाड्या. पण नाही, आपलं काय साधं आहे. तसं काय ना, डिफेंडर घेऊन फिरत नाही ना तुम्ही? नाही, एवढे नाहीत पैसे. एवढे नाहीत पैसे म्हणतात आणि बघतो पण काय काय चाललंय. अळणीमध्ये एवढे पीसेस मी नाही बघितले. जगदंबा तुम्ही आम्हाला देता मुद्दामून की सगळ्यांना मिळतं एवढं? मागितल्यानंतर देतो. एक दोन पीस असतातच ना. असतातच. आता लोक आम्हाला शिवाय येतील की तुम्हाला देतात आम्हाला मिळणार नाही. जितक्या हे काय होतं, अवेलेबिलिटी जेवढी आहे तेवढा वेळ मिळू शकतो. अच्छा. एकदा संपलं की मग फक्त प्लेन सोप येतो किंवा चरबी असते. ओके ओके. पण काय दिसतं, आपण पहिलं येस वाव. त्याच्यामध्ये ना युजली जेव्हा आपण अळणी पितो तेव्हा हळदचा ना भडीमार असतो. येस. हळदीचा. यात हळदीच्या पेक्षा पण मला ना जे मटणाचा फ्लेवर आला ना पाण्याला, मटणाचा आणि चरबीचा, हे चरबीचं तेल आहे बघा, हे सगळं खूप सुंदर. म्हणजे वन ऑफ द बेस्ट अळणी ही आहे. वन ऑफ द बेस्ट. राईट. एवढा मोठा टोपात अळणी उकळतंय कंटिन्युअसली. तेव्हा तो जाऊन असा फ्लेवर. तुम्ही आपण घरामध्ये छोट्याशा वाडग्यात प्रयत्न करतो, अजून छोटा एवढ्याशा वाडग्यात प्रयत्न करतो फ्लेवर आणायचा, इथे एवढ्या मोठ्या टोपात बनतं हे. तेव्हा त्याचा एवढा फ्लेवर, तेवढी चरबी उतरते. आणि आपल्या दिवसाला किती थाळ्या जातात? मी 2018ला 6 कोटी डिक्लेअर केले. आता ह्याच्यावर काय बोलू? अरे बाप रे बाप. 3 दिवस सर्वे चालला होता. सो अरे बाप रे. पण इथं 600 लोकांचं सिट आउट असून सुद्धा अर्धा-पाऊण तास वेटिंग असतं. म्हणजे आज म्हणजे दिवस त्या लोकांमुळेच आहेत आपले. हा, लोकांनी म्हणजे आज खेड शॉपूर म्हणजे पुण्याच्या बाहेर 20 किलोमीटर आहे. बरोबर. 20 किलोमीटर असून हिथं गर्दी करणं, म्हणजे हिथं गर्दी करणं किंवा हिथं वेटिंग लावलं म्हणजे नॉट अ जोक. पण आज लोकांनी पण आपल्याला प्रेम दिलं दादा, की नाही का, जीव लावला थोडक्यात. माझं असं वैयक्तिक मत आहे, आपल्या महाराष्ट्रात थाळी सिस्टीम मटनची जर कोणी चालू केली. नाही, मी पण म्हणतो ना की हे मी अशा वेळी तुमची थाळी खायला आलेलो ना जेव्हा हे फॅड नव्हतं. पण आता मला एक खरंच समजून घ्यायचं आहे की एखादी गोष्ट 40 सिटिंग पासनं 600ला होते,
तेव्हा त्याच्यामध्ये कुठली काळजी घेतली जाते आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला काय नाही, वाढवताना विचार करायला लागतो? कन्सिस्टन्सी पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे. मान्य आहे कुटुंबामुळे मी आहे, पण आज दिवस माझ्या कुटुंबाचे जे दिवस आलेत चांगले, ज्या फॅमिलीचे माझे दिवस आलेत ते मला जगदंबामुळे आले. पूर्ण कुटुंब सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जगदंबाच डोक्यात असतं त्यांच्या, दुसरं काहीच नाही. आई असेल, वडील असतील, म्हणजे इव्हन फॅमिली मेंबर सगळे असतील, भाऊ असतील, सगळे आम्ही इथं राबतो. आलेलं आहे. ही पुण्यातली नाही राज्यातली ऑफिशियल पहिली मटण थाळी. पहिली मटण थाळी. म्हणजे जेव्हा हे मटण थाळीचं फॅड क्रिएट झालं नव्हतं तेव्हापासनं यांच्याकडे ही थाळी सिस्टीम आहे की तुम्ही यांच्याकडे थाळी मागितली तर तुम्हाला थाळीमध्ये अनलिमिटेड भाकरी मिळणार, कितीही मागू शकता. अनलिमिटेड तूप लावलेली आणि भाकरी साईज बघा भाई, ताटा एवढा भाकरी आहे पुन्हा. ओके, त्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड रोटी मिळणार, तूप लावलेली. मग तुम्हाला रस्सा मिळणार अनलिमिटेड आणि अळणी भात किंवा तो आपला कुठला इंद्रायणी राईस तुम्हाला अनलिमिटेड मिळणार. आणि दुसरी गंमत अशी बघाल ना तर यांचा दी ट्रेडमार्क असलेला काळा मसाला, म्हणजे मी जाऊन बघितलं तो मसाला बनतो कसा आहे आणि त्या मसाल्याचा रंग बघाल ना तुम्ही तर अक्षरशः वाटतं की राख आहे, राख असा तो मसाला आहे, खतरनाक. राखेतून फिनिक्स पक्षी तसं आहे ते, राखेतून जगदंबा. क्या बात आहे. अरे भाकरी बरं काय यार, तुम्हाला जर तुम्ही मेन्शन नाही केलं तुम्हाला नॉर्मल पातळ भाकरी मिळणार. तुम्ही मेन्शन केलं की मला कडक झालं, कडक देणार तुम्हाला भाकरीचे, तर तुम्ही सांगा त्यांना की मला कडक भाकरी हवी आहे म्हणून. तर्री पण आली आहे, बाप रे बाप. टॉप, अमेझिंग. तुम्हाला तुमची बोटं चोखावी लागणार आहेत. माझं कमीत कमी 10वं वर्ष असेल इथे जेवायला. 10वं. हा, 1-2दा नाही म्हणत, 10 वर्ष तशीच टेस्ट आहे. पण तुमच्या मटणावर अशी काय गोष्ट आहे जी एवढं लोकांना खेचून आणते? तुम्हाला सांगतो की मलाही कळत नाही की गॉड गिफ्ट आहे का काय आहे, की लोक म्हणजे मी जर समजा मान्य मी म्हटलं ना, लोकांच्या पाया पडलं तरी आम्ही कमी आहे. बरोबर, की बाबा ते कस्टमर आहेत ना, त्यांच्या पाया पडलो ना आम्ही तरी कमी आहे, पाय धुतले तरी. का तर तुम्हाला सांगतो, घरात जर 10 मिनिटं जर आपल्याला चहा लवकर मिळला नाही तर आपण आपलं 100 जातो किंवा हायपर होतो. पण लोक इथं 1 तास वेटिंग करतात. म्हणजे मला अक्षरशः आम्हाला दोघांना जरी एखादा म्हणला ना की अरे आम्ही तुमच्या इथे वेटिंग करतो, तू आमच्या पाया पड, नाही आम्ही पाया पडू 100%. आम्ही आता आमचं मँचेस्टरमध्ये झालं, आता रजिस्टर झालं गणपतीला MH12 बाय जगदंबा. MH12 आहे मँचेस्टर मध्ये, MH12 बाय जगदंबा, मँचेस्टर आल्ट्रिंगहम मध्ये. मी, आमचा मित्र, त्याची बायको, आम्ही तिघं मिळून करतोय. अरे वा. पंढरपूर वरून जेवणासाठी खास आम्ही आलो तर जगदंबा, काहीच काम नसते आमच्या ह्या रोड. माझं मध्ये काय म्हणणं आहे, मी इथे येऊन तुम्हाला आधीच सांगतो की आयुष्यात जर तुम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार असेल ना काळं मटण किंवा ही थाळी सिस्टीम, तुम्हाला जगदंबाला जायचं. तुम्हाला कळक, तुमची जेव्हा ती व्हर्जिन जीभ असणार ना, तिला जेव्हा मटण लागेल तिकडचं आणि त्याचा मसाला लागेल ना, तेव्हा तुम्हाला कळणार की काय चव आहे. आणि मग तुम्ही तीच चव अख्ख्या महाराष्ट्रात शोधणार. येस, पण ती चव कुठेच भेटणार नाही, फक्त जगदंबाला भेट. आणि दुसरीकडे डायरेक्ट त्यांचं त्या लंडनलाच भेटणार, नाहीतर कुठे नाही भेटणार. विजा लागेल तुम्हाला त्यासाठी. पण तोपर्यंत हे बघा ना, मी असं का खातोय, कारण मला तो ना रस्सा हवाय माझ्या चमच्यामध्ये. मीठ, मसाला, तेल, तूप सगळं बॅलन्स आहे. पण चव परफेक्ट लागते. पण मला सांगा, मसाले काहीतरी असणार गेम. मसाले कुठले तुमचे? आमचा लाल मसाला जो असतो, घरचा काळा मसाला जो असतो, तो आम्ही आमची आई करते अजून सुद्धा. आई करते, अजूनही घरचे करतात लोक. आय गेस मला वाटतं 20-25 लाखाच्या मिरच्याच होत असतील. अच्छा. आमचं जवळजवळ तुम्हाला सांगतो, मार्च महिना जसा चालू होतो, मार्च ते मे, घराच्या पुढे सगळी वाळवणं असतात मिरच्यांची. इंद्रायणी भात आहे तो पण तुम्हीच आता मॅन्युफॅक्चर करता? स्वतःची राईस मिल आहे, म्हणजे जवळजवळ त्याचं कॅपॅसिटी 3 टन पर हावरची आहे. म्हणजे अद्यावतच राईस मिल आहे. आमचा स्वतःचा कांदा असतो, त्याच्यानंतर मग स्थानिक शेतकऱ्यांच्या ज्यांच्या वाखारी आहेत कांद्याच्या, ते कांदा देतात. त्यानंतर कोथमीर आमच्या गावातलीच लोक देतात. म्हणजे तुम्ही नुसती फॅमिली तुमच्या गावाला पण पुढे घेऊन चाललात? नाही, पहिली प्रायोरिटी आपल्याला, लोक आज आपल्याला मोठं झालेलं पाहतायत. बरोबर, लोकांनाही कुठेतरी मोठं करायचं आपण. बरोबर. आपण रोटी खाऊ. मला हे जरा वेळ वाटतं कॉम्बिनेशन, पण रोटी पण काय छान तुटते भाई बघ. मेन असं काळा मसाल्याचा रंग पण ना काय यार, येऊ ना, सगळे नॅचरल आहे. कोण विन झालं, रोटी का भाकरी? काय टाय नाही, खरं सांग. गंमत.
या भाकरीमध्ये ना काय गंमत आहे माहिती आहे, जरी ही ग्रेव्ही गेली त्याच्यामध्ये त्याने त्याचा नरमपणा सोडला नाहीये. हा जो आयटम आहे ना, हा जसं इंद्रायणी राईस ग्रेव्हीला पकडून ठेवतो तसा हा जो मैदा आहे तो या ग्रेव्हीला असा पकडून ठेवतो. हे बघ, रोटीची वेगळी मजा आहे. मसाला मटन फ्रायची पण ग्रेव्ही क्वांटिटी बघ एवढी आहे. खरडा चिकन सांगतो, खरडा चिकन. वाव, हे व्यसन करा सगळ्यांनी, दुसरे व्यसन करू नका. बाकीची व्यसन झक मारतात हे व्यसन मटणाच्या व्यसन समोर. वाव, काय मसाला आहे यार, काय मसाला आहे यार. काय हे बघ, काय सुंदर मटण ना. काही मटण थोडंसं चुई हवं, थोडंसं जास्त बॉईल केलं की ते ना असं जसं एकदम विळविळीत होतं. हा मुळमुळीत लागतं, मुळमुळीत. हे मुळमुळीत मटण नाहीये. आता खरडा मटण दिलं त्यांनी, ट्राय करूया आपण. गरमागरम आलं एकतर. बाप खरडा आहे आणि खरड्यामधला मटण हे मसाल्यापेक्षा मटण हे बाप लागतंय. मला ह्याचा मसाला आवडला पण ह्याच्यातलं मटण आवडलं. आय एम इन लव्ह विथ दिस करडा. करडा मटनला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्स. लोकांना काय होतं तुम्हाला सांगू का दादा, लोकांना फक्त क्राऊड दिसतो, धंदा दिसतो, किंवा लोक पुढले काय आता समजा आपण कुठं फिरायला गेलो ते दिसतं. त्याच्या मागे कष्ट कोण करताय, किती करतायत लोक, किंवा काय घेतायत कष्ट, हे कधीच कळत नाही. आता अजून एक गोष्ट बघितली मी, ह्यांच्या गळ्यात माळ आहे. घरात सगळे माळकरीत निघलं. सगळे आमच्या घर म्हणजे सांप्रदायिक पंथातले. वडील फक्त आमचे खातात भाले, पण आमचे आजी आजोबा झाले, आमच्या आत्या, त्यांची मुलं नातवंड त्यांची सुद्धा, किंवा आमची मुलं असतील त्यांना सुद्धा 5 दिवसाचा असताना म्हणजे 5वीची माळ जी घालतो ती 5वीची माळ घातलेली आहे. म्हणजे ते म्हणतात ना, नेव्हर गेट हाय ओन सप्लाय, तशातला हा काहीतरी नाही. पण आता काय होतं, राम मंदिरा शेजारी घर आहे, माझी मुलं माळकरी आहेत, माझा मुलगा, त्याची मुलं, इन्स्पायरिंग गोष्ट आहे. केवढी इन्स्पायरिंग गोष्ट आहे. माळकरी कुटुंब की एखाद माळकरी कुटुंब, पंढरपूरची वारी, मटण थाळी रेस्टॉरंट, आई आळंदीचीच आहे, पण पंढरपूरची वारी, महिन्याला आळंदीला जाणं, हे घरात चालू असतं त्यांचा कार्यक्रम. ते ड्रायव्हर आणि ते त्यांचं. आणि मला सांगा, मग हे जर माळकरी कुटुंब आहे तर ही मटणाचं आलं कुठून? मी सेकंड इयर डिप्लोमा ड्रॉप आउट झालो की काहीतरी घराला हातभार लावावा. घरी शेतकरी सगळे. हे प्लॉट आमचा होता, हा विकायचा होता, पण विकायचा वडील म्हणले विकू नको, काहीतरी कर. त्यांनी आम्हाला तिकडलं आमचं एक क्षेत्र विकलं, 1-2 एकर क्षेत्र विकलं. त्याच्यात मला 7 लाख रुपये भांडवल दिले. त्या भांडवलावर मी हॉटेल चालू केलं. आता त्याला 15 वर्ष झाली. आता आपण अळणी खाऊयाचं. अळणीमध्ये पण पीसेस आहेत भाई, कलेजी आहे. मी काय सांगतोय, आळणी भाताची सुरुवात पण बाहेर लोकांना इंट्रोड्यूस यांनीच करून दिली. इंद्रायणी. या अळणी भाताच्या स्विमिंग पूल मध्ये मी स्विमिंग करीन. हा नेक्स्ट लेवल अळणी भात आहे, नेक्स्ट लेवल. आणि मी गरमागरम आला ना मॅडम अळणी भात, गॅरंटीनं सांगू शकतो, गॅरंटीनं की असा अळणी भात कुठंच मिळणार नाही इंद्रायणी, कुठंच. या अळणी भाताला इंद्रायणीच्या माझ्याकडनं मिळतोय डबल गोल्डन थम्स अप. डबल. प्रश्न पडतो काय टाकलंय त्यांनी? प्रेम टाकले. प्रेम आहे. अमेझिंग. तर मी वॉशरूमला गेलेलो आणि बाहेर येताना मी कधी हे बघितलं, हे काय आहे दादा? आमचं काय होतं, सॅनिटरी पॅड्स आणि सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत काय तिथं आहे ना. हे आपण काय केलेलं आहे, आमचा पडतो ग्रामीण भाग. बरोबर. 9:30-10 पर्यंत सगळे मेडिकल्स बंद होतात. जर समजा कोण आली, लेडीज आल्या कोणती, त्या माऊलीला अचानक जर पिरियड आले तर तिला मेडिकल पाहावं लागतं, किंवा तिला मग तिची कुठंतरी तारांबळ होते. त्यासाठी हा प्रकार केलेला आहे. आणि इथं त्यांना सुद्धा आता काय होतं, आम्ही ग्रामीण भागात पडतो. बरोबर. आपल्या इकडं अजून सुद्धा एवढे सोसायटी काय हे झाली नाहीये की ती एखाद्या पुरुषाला सॅनिटरी पॅड मागेल. बरोबर. मेडिकलवाला सोडला तर कोणच, म्हणजे त्या मेडिकलवाल्याशिवाय ते एखादी लेडीज जर गेली मेडिकलमध्ये, बरोबर, तर ती कोणालाच स्वतःहून पॅड मागत नाही. बरोबर. इथं बेल बसवलेली आहे. अच्छा. इथं जर बेल वाजवली, अच्छा, ही बेल वाजते किचन मध्ये. मग किचन मध्ये ज्या मोरीमध्ये किंवा बाहेरच्या ताटं पुसणाऱ्या लेडीज आहेत, त्या लेडीज कोणतरी येतात, त्या महिलेला अटेंड करतात किंवा त्या मुलीला अटेंड करतात. आणि त्याच्यानंतर त्यांचं बघ ह्याच्यावर नाव लिहून घेतलं जातं. हे पहा, ह्याच्यात हे नाव लिहिलेले आहेत. थोडी नोंदणी ऑलरेडी. म्हणजे एवढे लोक जात आहेत घेऊन. म्हणजे मला वाटतं की हे जे ह्यांनी जे सुरू केलंय ना, हे खूपच सुंदर इनिशिएटिव्ह आहे. आणि जे पण हायवे साईडला जे रेस्टॉरंट किंवा ढाबे आहेत, त्यांनी कृपया यांच्याकडनं इन्स्पिरेशन घ्यावं आणि ह्या गोष्टी कराव्यात. नाही, हे मस्ट आहे. ह्याच्यावर बोललं पाहिजे, ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, हे झालं पाहिजे हॉटेलांमध्ये. ही दुसरी जागा होती, दुसरी जागा.
अजून काही जागा बाकी आहेत. काय होणार आहे एपिसोडचं? हा माणूस आला ना कुठल्या एपिसोड मध्ये की मला त्याची वाटच लागते. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघताय तर थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा. अजून 2 जागा यायच्या बाकी आहेत. 2 काय माहित नाही किती जागा यायच्या बाकी आहेत, बघूया आपण. चला सरप्राईज. तर आता आपण आलेलो आहोत तिसऱ्या व्हायरल सेन्सेशनला, ज्या लोकांनी आम्हाला खूप कमेंट करून सांगितलं की तिसरी जागा जी आहे ती आहे हॉटेल चूल मटण. म्हणजे चुलीवरचं मटण हे आजकाल सगळीकडे फेमस झालंय, पण हे हॉटेलचंच नाव आहे चूल मटण. तर बघूया, याला ऑनलाईन रेटिंग तर खूपच स्ट्रॉंग आहे, खूपच भारी आहे. तर बघूया आपली रेटिंग काय मिळते. चला. तर आता आम्ही मागवलं आहे स्पेशल मटन थाळी आणि स्पेशल चिकन थाळी, मटन खरडा, आणि एक गोष्ट मागवली आहे तिचं नाव आहे तंदुरी मटन चाप. सो ही जी थाळी आहे स्पेशल मटन थाळी त्याची किंमत आहे 500 रुपये. ओके, जरा आपण आज दिवसभर जे खाल्लं ते जसं कॉस्टली आहे. आणि ही जी चिकन स्पेशल थाळी याची किंमत आहे 450 रुपये. ओके, आता स्पेशलमध्ये काय येतं गोष्टी ॲड ऑनमध्ये, तर पहिला इथे आहे मटन फ्राय, मग येते अळणी, मग येतो खिमा, मग येतो गुलाबजामुन, मग येते सोलकढी, आणि येतो रस्सा, भाकरी आणि अळणी भात किंवा इंद्रायणी भात. आणि चिकनमध्ये तुम्हाला मिळणार इथे चिकन मसाला फ्राय, अळणी चिकनचं, चिकन खिमा, गुलाबजामुन, कढी, भाकरी आणि रस्सा. एक तर पहिली गोष्ट सांगतो मी, ह्या वाड्याची स्टाईल आणि म्हणजे प्रेझेन्स खूप छान आहे की पूर्ण ओपन आहे, तुम्हाला बसायला शामियाना टाईप दिसतं आणि असं वाटतं कुठेतरी वाड्यामध्ये बसताय, दगडी वाड्यामध्ये. तो फील चांगला आहे. सूप पिऊया. सूपमध्ये पण त्यांचं ना हे आहे, पीस आहे कुठलं तरी छान. हे सूप आहे ना अगदी सूप सारखं लागतं. सूप सारखं आहे. सूप एकदम म्हणजे त्याची चव आहे ना खरंच क्रीमी एकदम. आपल्याला रेग्युलर असं मिळतं असं नाही आहे. मटन आणि चरबीचा रिचनेस आहे त्यात एकदम. खडे मसाले टाकले आहेत, त्याचा फ्लेवर एकदम, त्याचा फ्लेवर छान येतोय. आणि मेन सर्वात अमेझिंग की मटणाचं फॅटचं ऑइल, फॅटचं ऑइलची टेस्ट आहे सगळी. त्या ऑइलची टेस्ट सगळी आहे. म्हणजे लिटरली मटणाचं जे ठेवून त्यातून जे फॅट निघतं त्याची अख्खी चव आहे. आता आपण ऑफकोर्स ट्राय करूया मटण. एक तुम्ही बघाल त्याचं मटण लाल रंगाचं आहे अगदी. अहो बाप रे बाप, हे मटण आहे की चिकन आहे, एवढं सॉफ्ट आहे. हे बघ भाई, खूप सॉफ्ट आहे, खूप म्हणजे खूप सॉफ्ट आहे. बोलायचं असून विशेष बोलायचं हे हे मटण सर्वात सॉफ्टेस्ट मटण. जर कोण आयुष्यात पहिल्यांदा मटण खाणार आहे त्याने हे मटण खाल्लं तर त्यांना वाटणार की मटण असं असतं, असंच असतं. हो हो बरोबर. पण असं मटण नसतं. म्हणजे ह्याच्याहून खूप वेगळं मटण असतं. मटणाला एक चुवीनेस असतो, मटणाला एक टेक्स्चर असतं, मटणाला एक जसा अरोमा असतो. जास्त शिजलेलं आहे हे, खूप जास्त शिजलेलं आहे. लिटरली त्यांनी तिखट पण आहे. तिखट का मसाला आहे त्याचा. हा मसाला म्हणजे तुम्ही बघाल ना तेव्हा ना मसाला आणि तो मिक्स झालाय पूर्ण. दिसलं कळतच नाही म्हणा याच्यात मटण आहे. पुणे जिल्ह्यातला तर नाहीच वाटत मसाला. नाही, त्यांचं स्वतः बनवलेलं काहीतरी आहे, पण तिखट आहे. एक तर म्हणजे मटण खूप सॉफ्ट आहे भाई, एवढं सॉफ्ट मटण खूप जास्त ते शिजवलंय वाटतं, उकडलंय जास्त, म्हणून याच्या अळणीमध्ये एवढा फ्लेवर आहे. आणि सगळं मटण अळणीमध्ये केलेलं असणार स्टार्टिंगलाच. भाकरी सोबत खाऊन बाप. मस्त. मटण भाकरी सोबतच आहे. हो, नुसतं खायचं मटण नाही ते, भाकरी सोबतच मटण आहे. आणि भाकरी पण छान आहे. भाकरी छान, एकदम छान भाकरी आहे. जर अशी नॉर्थ इंडियन स्टाईल आहे थोडीशी एकदम. म्हणजे ज्यांचं अजूनपर्यंत गावरान टेस्ट डेव्हलप झाली नसेल त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. त्या चेट्टीनाड सारखं वाटतंय का? बरोबर आहे ना, मटण सारखं थोडंसं, कारण त्याचा कलर पण तसाच वाटतोय आणि टेक्स्चर पण मसाल्याचं तसंच आहे थोडं. मला बघायचं चिकनचा मसाला सेम लागतोय का, ऑलमोस्ट सिमिलर मसाला. जर मला दोघांपैकी कम्पेअर करायचं आहे ना तर टेस्ट वाईज मला चिकनची मसाल्याची टेस्ट जास्त आवडली. कारण तो मसाला आहे ना तो चिकनला जास्त कॉम्प्लिमेंट करतोय देन मटणापेक्षा.
कारण मटण एवढं सॉफ्ट आहे ना की ते मसाल्यात गायब झालंय, विरघळलंय. ज्याला चिकन मटणा शिफ्ट त्याने हे खा. मग तुम्ही शो ऑफ करू येता की मी पण मटण खातो. आता पण खाऊया किमा. याला तो बोलायचा मटणाचा वास जास्त आहे. जास्त ना जास्त प्रमाणात वास, जास्त प्रमाणात वास आहे ह्याला. म्हणजे आता मी परत बोललो ना की जो फर्स्ट टाइम मटण खातोय त्याला जमणार नाही. फक्त हे खायचं, हे नाही खायचं ना, त्याला हे किमा जमणार नाही. आता आम्ही भरपूर मटण खातो तर आम्हाला हे चालेल की आम्ही असे खाल्लेत असे आयटम, बरोबर. पण तो फर्स्ट टाइम खातोय त्याला ह्याचा उग्र वास येणार मटणाचा. बोलायचा वास येणार, बोलायचा प्रॉपर, हा प्रॉपर बोलायचा वास आहे. म्हणजे बोलाई मटण जसं असतं असं असतं. हो. चिकन खाऊन बघूया आपण आता. लाजवाब ना, एकदम एकदम फ्लेवरफुल. पुदिनाचा चांगला फ्लेवर आहे. पुदिन्याचा फ्लेवर आला, प्रॉपर पुदिन्याचा फ्लेवर आहे किम्याला. आणि इव्हन जो मिन्स पण केलाय किमा, जो बारीक केलाय तो हाताने केलेला आहे, मशीनचा नाहीये. त्याचा मशीनची अशी पेस्ट बनते, डिफरंटच आहे. डिफरंट आहे पूर्ण. आता मला बाकी आहे रस्सा. चांगला आहे बघा. हा रस्सा एकमेव आहे जो मटणाचा वाटतोय. आणि मला वाटतं चुलीवर केलेला आहे. चुलीवर केलेला आहे. थोडासा जे नाव आहे ना ह्याचं, जे हॉटेलचं नाव आहे ना ते हे आहे. स्मोकी फ्लेवर आहे त्याला, खूप स्मोकी फ्लेवर आहे त्याला. आणि लिटरली हे मटणाचं वाटतंय की बाबा ह्या डिश मध्ये मला कुठलीच गोष्ट अशी मटणाचा मसाला वाटला नाही, पण हे परफेक्ट आहे एकदम. चिकन बघूया. मटण बेटर आहे कारण मटनला ते ऑइलमुळे फ्लेवर आलाय. खाऊन बघा. मस्त रस्सा आहे बाहेर. ह्याला मटणाची टेस्ट आहे सगळी. ह्याला मसाले टेस्ट आहे. हा रस्सा टू गुड आहे, क्रेझी रस्सा आहे. हा शब्द आहे. आता आपण खाऊया मटन खरडा खाऊया आपण. एक तर याचं हे मस्त आहे, मटणाचं टेक्स्चर खूप सॉफ्ट, इथे चांगलं वाटतंय, जास्त सॉफ्ट नाही आहे. थोडं त्याला थोडं मिक्स करूया. झणझणीत आहे. बाप रे बाप, मटन खरडा बाप तिखट आहे. मिरच्या दिसू शकतील इथे वर. तेव्हा मिरच्या दिसतात तुला. हे बघ मिरच्या, भेंडी नाही मिरच्या. यातलं मटण छान लागतंय. ह्यातलं मटण परफेक्ट आहे. खूप तिखट आहे. म्हणूनच म्हणलं ही एक दोघांची डिश नाही. अप्रतिम मटण अप्रतिम. पण झटका बाय, ज्यांना तिखट नाही जमत ना त्यांनी याला बघू पण नाही, तुमची वाट लागेल. नजरेनं तिखट लागेल तुम्हाला. नजरेनं पाणी यायला चालू. नजरेनं डोळ्यातलं पाणी. जो तुम्ही तिखट नाही खात असाल हे बघून तुम्हाला घाम सुटेल. जो इकडे बघ, कॅमेरा बघ, डोळे बघ. थाळीची अजून आपली एक स्पेशालिटी की थाळीतली सुद्धा कुठलीही प्रिपरेशन, जसे प्रत्येकाचे टेस्ट बर्ड सेम नसतात. बरोबर. कुणाला भाकरी चुरून खायला पतला रस्सा लागतो, बरोबर. कुणाला थिक ग्रेव्ही लागतं, कुणाला फ्राय जे आहे किंवा किमा मीडियम स्पायसी लागतो, कुणाला स्पायसी लागतो. बरोबर. तर आपण टेस्ट केल्यावर जरी सांगितलं तरी आपण ते तशा प्रकारे मॉडिफाय करून देऊ. अरे मस्त मस्त. कशाला दुसरा पीस घे. 2 seconds later. ते डोक्याला टोचतंय भाई. इधर घुमाव. आता बघा, आता माझं खाऊन झालंय, मी गप्पा मारल्या जराशा, आता ते सगळं गेलं पूर्ण गेलं. आपण ट्राय करूया यांचे मटन चाप. व्हिज्युअली तर खूप मार्क आहे याला. बघ सॉफ्ट आहे, छान. नाईस. मटनची क्वालिटी टू गुड, बट एवढं फ्लेवर नाही. मोगलाई आहे, वाडा स्टाईल नाही. म्हणजे वाड्याच्या फिलिंग स्टाईल नाही. त्याच्यामुळे जेवढे मसाले आणि त्याचा खारटपणा पाहिजे तो नाही. चटपटीतपणा कमी आहे ॲज अ चाप म्हणून. राईस खाऊन बघूया आपण आता. हे बघ कसला स्टिकी आहे बघ तो. हो गरम. हाताने खा, तुला कळेल किती गरम आहे. चमच्याने अंदाज नाही आला, पण चव छान आहे. यांचा इंद्रायणी खूप छान आहे. इंद्रायणी चांगला, जाडजूड इंद्रायणी आहे, मस्त चांगला आहे. याचं चिकन आहे. मटण खाल्लं, मटण आम्हाला आवडलं. चिकन ट्राय करूया.
चिकन चाळणी चिकनचं आणि खूप छान आहे. काय होतं ते चिकनचं ब्रॉथ जो येतो ना तळणीमध्ये त्याचा फ्लेवर एवढा सुंदर आहे ना की जर तुम्ही चूल मटण इथे येत आहेत तर चूल मटण न मागवता चूल चिकन मागवा. चिकन मागवा. हो पण चिकन थाळी याची खूप चांगली आहे तर मटण थाळी. एक गोष्ट आहे की मटण थाळी मधला हा जो रस्सा आहे रस्स्याला कशा तोडच नाही. रस्स्याला तोड नाही पाहिजे. तर आता आमचं इथे खाऊन झालेलं आहे. तुला आमचं मी प्रेडिक्शन दिलेलं आहे की इथे आलात तर चिकन थाळी मागवा आणि मटन रस्सा मागवा. मटन रस्सा एक नंबर. खरडा मागवा 4 लोकांच्या ग्रुपमध्ये. मटन चॉप यू कॅन अवॉइड. आणि राईस पण चिकनवाला बाप आहे. बाप आहे. आणि आता आम्ही आलो आहोत शेवटच्या ठिकाणी ती सर्वात स्पेशल आहे. कारण हा जेव्हा हायवे बनत होता तेव्हापासनं हे जे दिसतंय जय भवानी मटण भाकरी हे तेव्हापासून इकडे आहे. मग फक्त या ठिकाणी तेव्हा हा जय भवानी होता आणि तुमचा जगदंबा हे दोनच होते आणि ते पण खूप छोटे छोटे होते. तर हा अजून त्याच साईज मध्ये आहे. तर बघूया आपण. आणि इथे तुम्ही आहात तर तुम्हाला कळेल की ते भरपूर मराठी सेलिब्रिटी जेवून गेलेले आहेत. त्यातला आता आपण पण आहोत. बघूया. आपण नाही फक्त हा. कोण कोण म्हणा. सलमान खान, सलमान खान, आमिर खान, राज ठाकरे, अजय अतुल. तू बघशील तर लपवलेत अजून भरपूर आहेत. भरपूर मी बघितलंय ना. महेश मांजरेकर सर सगळे सगळे. हे बघ नागराज. भाई काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही काय हलकं वाटलं का मला? कुठला मी पण रेकमेंड करू शकतो जागा. आता मी ज्या जागेवरती आलो तशीच थाळी. म्हणजे मी 10 वर्षापूर्वी आलो असेल का त्याच्याहून जास्त 15 वर्षापूर्वी आलो असेल तेव्हा असंच ताट असंच सगळं आणि हाच तो रंग सगळ्याचा सेम रंग होई सगळ्या गोष्टीचा. तर भाई ही यांची जी आहे ही आहे मटण थाळी. स्पेशल मटण थाळी ज्याची किंमत आहे 500 रुपये. ज्यावर तुम्ही अनलिमिटेड भाकरी आहे, अनलिमिटेड तांबडा आहे, अनलिमिटेड पांढरा अळणी आहे, अनलिमिटेड भात आहे, अनलिमिटेड कोशिंबीर आहे. सेम विथ चिकन थाळी आहे 480 रुपयाची. त्याच्यामध्ये तुम्हाला रोटी अनलिमिटेड आहे. तुमचा रस्सा आणि भात आणि कोशिंबीर. पुन्हा ही गावरान कोंबडी आहे. ही बॉयलर नाही. गावरान. आपण आज दिवसभर जी खाल्याच्या भरपूर चिकन बॉयलर होतं. कोण गावरान देत होतं. हे गावरान आहे आणि गावरान माणूस बसलेला आहे. त्यामुळे रिव्ह्यू पक्का मिळणार आहे आपल्याला. चला पहिला पण काय शास्त्र असतं ते. सूप. पहिलं अळणी. सूप. मी पहिलं मटणचं खाऊया. तुम्ही मटणचं घ्या पहिलं. प्युअर अळणी. प्युअर अळणी. छान अळणी. मग याच्यामध्ये काय एक्स्ट्रा हे नाही, खडे मसाले नाही तर काय नाही. हळद फक्त मटण हळद पाणी बस. काय तेवढंच आहे बस. तेवढंच. छान आवडला मला सूप ना. छान. खूप छान सूप आहे. म्हणजे तुला दिसतं पाणी पाणी पण चव आहे त्याला. आता तो आपण याच्या आधीचा खाल्ला तसा क्रीमी होता, जरा रिचनेस होता. हे गावठी स्टाईल. हे आपण चिकन पण बघा. चिकनचं सुंदर आहे. मला असं पाणी मिळलं रोज प्यायला पाण्याऐवजी तरी मला चालेल. असं आहे. आता मटन तांबडा आणि रंग बघा काय मस्त राहतो. आणि ते तेल आहे ते छान वरती लेअर बघा कशी. भाई असा आहे असा. 0 ते 100. 0 ते 100. पण चवदार आहे. चवदार. आणि ही चव आहे ना मी खरं सांगतो ऑथेंटिक चव आहे. प्युअर. मटणाचा ब्रॉथ बी काही लागत नाही. काही नाही लागत. जी चव आहे ती मसाल्याची चव आहे सगळी. आणि छान मसाला आहे. म्हणजे ते टेक्स्चर पण ना जो आहे ना सुंदर बसरला आहे. सुंदर. हा चिकनचा रंग बघ. ओके. मटणाचा रंग बघ. थिकनेस पण हे बघ फरक आहे भाई. अरे वाव. या एपिसोड मध्ये ना चिकन वाल्या गोष्टी इम्प्रेस करायला लागल्या. खूप म्हणजे खूप इम्प्रेस करायला लागले. मटन पेक्षा चिकनचा तांबडा हा एक नंबर आहे. एक नंबर.
खूप छान. ह्याला ना तिखट पण आहे असा तिखटपणा आहे. एकदम, हा. पण ह्याला चव आहे. चव आहे याला. आता मगाशी आपण हॉटेलला गेलो त्याला कसं नॉर्थवाला फील होता, नॉर्थवाला होता. जर आता इव्हन शौर्यवाड्याला पण जो फील होता जर असं मुघलही फील होता थोडा. म्हणजे आपलं वाटतं की हे आपलं वाटत नाहीये, आपलं वाटत नाही. हे आपलं वाटतं हा. एकदम. ह्याला ढवाराची फील आहे, येस, पूर्णपणे ढवारा. पण क्वालिटी ढवारा भाग्यश्रीपेक्षा चांगला आहे. हा भाग्यश्रीपेक्षा चांगला, मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. आता मटण घेऊया. येस, विशेष काढूया. छान मटणाचा आतला रंग बघा, ब्राऊन आहे, ब्राऊन. परफेक्ट शिजलेलं मटण. हे बघ रंग बघ आतला, लाल पण नाही आहे. जे मटण मटण म्हणजे कडक असतं ते वालं आहे. हे बघ, हे बघ, हे सॉफ्ट नाही आहे. हे ज्यांना मटण खायला आवडतं ना, दाताची जी ज्याला मजा घ्यायची आहे मटणाची. काय चव आहे ना. भाकरी पण काय आहे, भाकरी सुद्धा खूप छान. काय भाकरी आहे यार. हे बघ भाकरी बघ, कडक भाकरी आहे, पण काय भाकरी आहे. रश्श्याला एकदम बॅलन्स करणारा मसाला एकदम. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मसाला मसाला काळा मसाला आहे, पण कसला काळा मसाला आहे यार. मी ते पुन्हा पुन्हा खाऊ शकतो. मी सुद्धा ना. अरे दादा बोलले आता मला, मी जिंकला का वाटलं मला. जेवायला येईन मी तिकडून इथं खास पंढरपूर वरनं खास. जिंकलो भाई आज मी. दादाकडनं मला कौतुक मिळते. जो माणूस पंढरपूर, धाराशिव इकडचा खाणारा माणूस जेव्हा म्हणतोय की मी खायला येणार, तेव्हा वाटतं कुठेतरी माझं रेकमेंडेशन वर्क झालेलं आहे. खूप ऑथेंटिक चव आहे ना. खूप 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 ऑथेंटिक चव. हा, किमा राहिला. बरोबर. आमचं कॅमेरामॅनचं लक्ष असतं भाई. तुमचं लक्ष असेल की नसेल, कॅमेरामॅनचं लक्ष असतं. कॅमेरामॅनला भूक लागली ना, की पटाट संपवचं किमा. या ट्रिपमध्ये सगळ्यांनी डिसअपॉइंट केलं खिम्यामध्ये. हो, सगळ्यांनी. कोणच नाही. चूल मटनला पण आम्ही खिमा वाटलं की अट्रॅक्टिव्ह होता, दिसायला मस्त होता, पण जे मटणाचा वास आला मला तिथे मूड ऑफ झाला, पूर्ण मूड ऑफ झाला. आता ह्यांचं. आणि किमाची वाटी पण केवढीशी, ही लोणच्याची वाटी, लोणच्याची. यात खिमा खायचं ना, खिमा बुडवायचं फक्त. पण हे बघ पीसेस आहेत. हे ह्याच्यात नाही केलंय, मशीन मध्ये नाहीये. हाताचा खिमा आहे. बेटर दॅन एनीवन. बाकीच्यांपेक्षा चांगला आहे. आणि किमाचं सीन आमचं ते सांगतो की मुंबईचे आम्ही लोक आहोत, आम्हाला इराणी बिर्याणी लोकांनी खिमा खाऊन ना बिघडवलंय. त्यामुळे हे खिमा काय वाटत नाही. आता गावरान चिकन ट्राय करूया. गावरान हे गावठी कोंबडी असतं तर मेन हे की चिकन कसं आहे बघायचं. कडक चिकन आहे, कडक चिकन बाय. गावचा विषय हाड. बाप, ह्या चिकनने पण खुश केलं. बाप. ह्याचा मसाला वेगळा आहे. जे तूप ना, तूप टाकल्यानंतर तर डबल चव झाली. असं झालं, असं अंगार चवदार आहे. पण आणि चिकन पण आहे काळं चिकन. कधी बघितलंय तू? चिकन गोर असतं ना रे. गावठी आहे ब्रो. आपली माती आपल्या कोंबड्या, काळी माती काळ्या कोंबड्या. त्या चिकनला पण मटन सारखा फील आहे. थ्रू अँड थ्रू मसाला आहे मटणात, पण आजपर्यंत मसाला आहे. काय जागा आहे. उगीच या हॉटेलमध्ये तुम्ही बघताय, बाहेर फोटो बघितले, केवढे सेलिब्रिटी येऊन गेलेत. म्हणजे शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन सोडून सगळे आले. आणि मला आवडतं का माहिती का, हे दुकान, हे हॉटेल तेवढंच आहे जेवढं किती वर्षापासून चालू आलंय. ना त्यांनी ब्रांच काढली, ना त्यांनी काही गोष्टी केल्या, ना त्यांनी वाढवलंय, काहीच नाही केलंय. इथेच ते. आजचा एपिसोड ना खरंच भयानक झालाय, कारण आपण पुण्याच्या बाहेरचे जे हायवेवरचे असे काही रोड साईड थाळ्या दाखवलेत तुम्हाला, किंवा नॉनव्हेज खाण्याचे स्पॉट दाखवलेत, ते सगळेच मस्त होते. एकाच एक. पण आता ती वेळ आली आहे जेव्हा आम्ही रेटिंग देणार की जगात भारी कुठलं, देशात भारी कुठलं आणि जिल्ह्यात भारी कुठलं. चूल मटण जे आहे ना, ते मला वाटतं तालुक्यात भारी आहे. तालुक्यात भारी आहे. मग जिल्ह्यात भारी बिकॉज ऑफ रान मटण. बिकॉज ऑफ रान मटण ओनली शौर्यवाडा इज जिल्ह्यात भारी 100%. देशात भारी माझ्यासाठी. आणि ते ही अटीतटीची ओके. देशात भारी माझ्यासाठी आहे जगदंबा. आणि जगात भारी जय भवानी, जय शिवाजी. अरे एकदम. म्हणजे जय भवानीने जे इम्प्रेस केलं इतक्या वर्षापासून मी ते खातोय, आणि इतक्या वर्षापासून हीच चव आहे आणि धमाल आहे. आणि हे एकमेव जागा आहे जिकडे मटन थाळी पण बाप आहे, चिकन थाळी पण बाप आहे. आणि चिकन थाळीमध्ये गावरान चिकन आहे.
ते पण बाप आहे. हा. त्यामुळे जर आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर आमचे कुठल्या पुण्याच्या बाहेरच्या जागा राहिल्या असतील हायवेवरच्या तर त्या कमेंट करून सांगा की आम्ही तू ही जागा मिस केली आहेस, किंवा तुमचे काही रेटिंग्स वेगळे असतील तर त्या पण सांगा की तुमच्याकडे कुठल्या जगात बरी, देशात बरी आणि जिल्ह्यात बरी आहे. हो, आम्ही नक्की ते ऐकू, नक्की वाचू, त्याच्यावरती अंमलबजावणी करू आणि पुन्हा एक छान एपिसोड घेऊन येऊ. चला, तोपर्यंत मस्त खात राहा, बघत राहा. मला मटणची सर्वात बाप गोष्ट मिळाली नळी, आणि तुला दाखवतो गंमत त्याची नळीची. वा. बाई हे ना हे काढायला जीव जातो, जीव लोकांचा. लोक खरडून खातात. झपकन निघलंय ते. भाई काय हे विमान. हे व्यसन पाहिजे. माझ्या भावाला एक खूप आवडतं. ओके, आणि मी त्याला बघितलंय ना ठोकताना, चोकताना, सगळं करताना सगळं बघितलंय, पण एवढा इझिली मलाच मिळालंय.